नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 9वी आणि एस विद्यालय एनी टाइम एनीवेअर स्कूल मार्फत आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या 9व्या इयत्तेत किंवा 6वी ते 10वी पर्यंतच्या अभ्यासामध्ये आपल्याला करण्यात येतं. त्याचप्रमाणे आपण ज्या कॉम्प्युटरवर किंवा ज्या मोबाईलवर आमचं ॲप पाहत आहात त्या ॲपशी रिलेटेड असा हा लेसन आहे, ज्याचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच प्रगतीची नवी दिशा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 2 सेशन आपले झालेले आहेत. आता आपला 3रा सेशन आहे. याच्यापूर्वीच्या 2 सेशनमध्ये आपण कॉम्प्युटरच्या जनरेशन विषयी जाणून घेतलं, म्हणजे 1946 पासून झालेली सुरुवात आणि आज 2021 चालू आहे. तर आतापर्यंत 5 पिढ्या या संगणकाच्या झालेल्या आहेत. आज आपण बघायला गेलो तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणक महत्वाची भूमिका बजावत आहे. म्हणजे याचा अर्थ संगणकाशिवाय आपलं कोणतंही काम होत नाही. आपले फॉर्म जरी भरायचे असतील तर आपण ऑनलाईन फॉर्म भरतो. म्हणजे 10th स्टँडर्डमध्ये किंवा 9th स्टँडर्डमध्ये आपण एखादी गोष्ट करायची असेल, आपली फीज भरायची असेल किंवा कोणत्याही गोष्टी करायच्या असेल तर प्रोसेसिंग युनिटद्वारे म्हणजे संगणकाद्वारेच आपण या गोष्टी करत असतो. म्हणजेच याच्यावरून आपल्या लक्षात येईल की संगणक हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य असा घटक झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील सेशनमध्ये कॉम्प्युटरच्या इनपुट मेमरी विषयी किंवा आउटपुट म्हणजे काय याच्याविषयी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आपण जो प्रोग्राम डेव्हलप करतो तो वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजमध्ये असतो आणि त्या लँग्वेजचा वापर करून आपल्याला स्क्रीनवर काही गोष्टी दिसत असतात आणि त्या गोष्टीची गुंफण अशा प्रकारे सॉफ्टवेअर डेव्हलपर जे आहेत ते लँग्वेजेसमध्ये करत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग किंवा कॉम्प्युटरशी रिलेटेड जे फील्ड आहे ते खूप व्हास्ट असं फील्ड आहे आणि आपल्याला याच्यामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आता 8वी पासून ते 10वी पर्यंत बेसिक लेवलला आपल्या गव्हर्नमेंटने हे माहिती तंत्रज्ञानाचं जे शिक्षण आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 11th किंवा 12th सायन्समध्ये IT हा एक महत्वाचा विषय असणार आहे आणि तिथूनच आपण ठरवू शकतो की आपल्याला पुढे जाऊन सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं आहे का. तर ह्याच्याप्रमाणेच बेसिक नॉलेजसाठी हा लेसन आपल्याला याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पाहूया 10वा लेसन, ज्याचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा, सेशन 3रा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॉम्प्युटरच्या इनपुट मेमरी विषयी किंवा आउटपुट म्हणजे काय असतं त्याच्याविषयी जाणून घेतलं. आता आपण पाहूया हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. हे संगणकाचे प्रमुख 2 घटक आहेत. हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा, इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्टचा समावेश होय. आता याच्याविषयी आपण पुढील स्क्रीनमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर म्हणजे काय. सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरली जाणारी माहिती व कॉम्प्युटरकडून मिळणारी विश्लेषित माहिती होय. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस वापरून जावा किंवा C++ अशा प्रकारच्या लँग्वेजेस वापरून आपण कॉम्प्युटरला काहीतरी माहिती पुरवतो आणि त्या माहितीवर प्रोसेसिंग करून आपल्याला काही चित्रफिती किंवा आपल्याला काही नॉलेज जे आहे ते स्क्रीनवर दिसत असतं आणि ती म्हणजे आउटपुट म्हणजे विश्लेषित माहिती आहे, प्रोसेस्ड माहिती आहे, ही सॉफ्टवेअरच्या सहाय्याने केली जाते. म्हणजेच आपल्याला कळून चुकलेलं आहे की संगणकाचे 2 प्रमुख घटक आहेत, ते म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअरला आपण हात लावून फील करू शकतो, म्हणजे कॉम्प्युटरची स्क्रीन आहे, कॉम्प्युटरची कॅबिनेट आहे किंवा CPU आहे, स्पीकर्स आहेत, कीबोर्ड आहे, माऊस आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांना हार्डवेअर असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, येणारा काळ हा पूर्णपणे संगणकावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टीमध्ये आपण करिअर करू शकता. हे फार मोठं करिअर आपल्यासाठी होणार आहे. इथे पहा, संगणकाचे विविध हार्डवेअर व सॉफ्टवेअर यांची यादी करून त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला वर्गात चर्चा करायची आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. मी तुम्हाला हार्डवेअर बद्दल सांगितलेलं आहे की स्क्रीन किंवा कीबोर्ड आहे, माऊस आहे, स्पीकर्स आहेत, CPU ची कॅबिनेट आपण बघतो किंवा आतमधले पार्ट जे आहेत हे सगळे हार्डवेअर मध्ये मोडतात. आणि त्याच्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस मध्ये प्रोग्राम करून ते प्रोग्राम आपल्याला आउटपुटच्या मार्फत ती माहिती विश्लेषित करून म्हणजेच प्रोसेस्ड करून आपल्याला त्या माहितीचं आपल्याला जे बनवायचं आहे, जसं की आपण एस विद्यालयाचं ऍप इथे पाहत आहात, हे ऍप सुद्धा माहितीवर प्रोसेसिंग करून तयार केले गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे आपण आपल्याला जे शिक्षण जे इझिली आता अवेलेबल आहे ते अशा प्रकारच्या एस विद्यालयाच्या ऍपमुळे आणि त्याच्याशी रिलेटेड आहे संगणक. म्हणजे सॉफ्टवेअरची कमाल आपण आपल्या नेहमीच्या लाईफमध्ये बघतच असतो. त्याचप्रमाणे आपल्या एज्युकेशन फील्ड सुद्धा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जे आहे ते महत्वाची भूमिका बजावत असतं. इथे पहा काही हार्डवेअरचे पार्ट दिलेले आहेत. हार्डवेअर रेफर्स टू द फिजिकल पार्ट ऑफ अ कॉम्प्युटर. म्हणजे स्क्रीन,
मॉनिटर, स्पीकर, मायक्रोफोन आहेत, त्यानंतर माऊस आहे, कीबोर्ड, स्पीकर्स, हे सगळे फिजिकल पार्ट आहेत. त्याला हार्डवेअर असं म्हणतात. दे आर थिंग्स विच यू कॅन टच अँड फील, ज्याला आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो आणि त्याचा स्पर्श आपल्याला जाणवू शकतो. पेरिफेरल्स म्हणजे त्याच्या बाहेर असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. हार्डवेअर अटॅच टू अ कॉम्प्युटर विच एक्सपांड इट्स कॅपॅबिलिटीज, म्हणजे आपण मेमरी कार्ड वगैरे टाकून त्याची मेमरी वाढवू शकतो किंवा त्याची रॅम किंवा रीड ओनली मेमरी बदलून आपण त्याला अजून चांगला प्रोसेसिंग युनिट करू शकतो. म्हणजे याला पेरिफेरल्स असं म्हटलं जातं. या सर्व गोष्टींना हार्डवेअर असं म्हणतात. इथे बघा सॉफ्टवेअर वर्सेस हार्डवेअर मध्ये आपल्याला स्क्रीन मध्ये हे अँटीव्हायरस, म्हणजे जसं आपल्याला माहित आहे बायोटिक फॅक्टर्स काही आपल्या शरीरात गेली की डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देतात. म्हणजे बॅक्टेरियाज जर हल्ला केला आपल्या शरीरामध्ये तर बायोटिक म्हणून अँटीबायोटिक्स दिले जातात आणि ते त्यांच्या विरुद्ध लढून म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींना ते रसद पुरवतात आणि त्या व्हायरसला मारून टाकतात किंवा त्या बॅक्टेरियाला मारून टाकतात. अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरिया विरुद्ध काम करतात. त्याचप्रमाणे व्हायरस जर आपल्या कम्प्युटरमध्ये शिरला, व्हायरस म्हणजे कोणत्याही प्रकारचा जीवाणू किंवा विषाणू नसतो, तर कोणीतरी प्रोग्राम हॅक करून आपल्या प्रोग्राममध्ये काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे ते होऊ नये म्हणून अँटीव्हायरस टाकला जातो. तर अँटीव्हायरस हे सुद्धा आपण हार्डवेअर म्हणू शकतो. MS वर्ड आहे. MS वर्डच्या मार्फत आपण वेगळ्या प्रकारच्या नोट्स काढतो. आपल्या शालेय जीवनातील नोट्स सुद्धा आपण MS वर्डच्या मार्फत किंवा नोटपॅडच्या मार्फत करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला काही हिशोब ठेवायचे असतील तर एक्सेल शीट मध्ये त्याला आपण तयार करू शकतो. त्यानंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण केलेलं काम जे आहे ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मार्फत आपण दाखवत असतो. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्हीही आता काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे या गोष्टींबद्दल आपल्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या गव्हर्नमेंटनी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे, जेणेकरून आपल्याला याचं बेसिक नॉलेज मिळेल आणि फ्युचरमध्ये आपण ह्याच्यावर काम करून आपलं अर्थार्जन करू शकतो किंवा आपल्या देशासाठी एक चांगलं सॉफ्टवेअर हार्डवेअर डेव्हलप करू शकतो आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो. इथे पहा एक स्क्रीन तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहे, ज्याच्यावर आपल्याला वर्ड मध्ये आपण कोणत्याही गोष्टी टाईप करू शकतो. आपण आपल्या घरी कम्प्युटर आहे किंवा शाळेमध्ये जे कम्प्युटर्स आहेत त्यांच्या मार्फत आपण अशा प्रकारे MS वर्ड ओपन करून अशा प्रकारची स्क्रीन बघू शकतो आणि आपल्याला हव्या त्या फॉन्ट मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये आपण लिखाण करू शकतो. टायटल द्यायचं असेल तर जरा मोठा फॉन्ट पाहिजे. पूर्वी हे काम करण्यासाठी टाईपरायटरचा वापर केला जायचा आणि खूप हेक्टिक वर्क असायचा, परंतु संगणकाच्या निर्मितीमुळे अशा प्रकारची कामं ही इझिली व्हायला लागलेली आहेत. इथे पहा संगणकातील मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सहाय्याने लेख व समीकरणे तयार करणे. आता बघा डेस्कटॉप वरील अशा प्रकारचा सिम्बॉल जो आहे, जो मायक्रोसॉफ्ट वर्डचा आयकॉन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. फाईल मध्ये जाऊन फाईल टॅब मध्ये जाऊन न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक डॉक्युमेंट हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. स्क्रीनवरती दिसणाऱ्या कोऱ्या पानावरती कीबोर्डच्या सहाय्याने मजकूर टाईप करून टाईप केलेल्या मजकुराची भाषा कोणती पाहिजे, आपल्याला मराठीमध्ये पाहिजे का, आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे का, किंवा कोणत्या भाषेमध्ये पाहिजे ती भाषा आपण सिलेक्ट करू शकतो. त्याचा आकार कसा पाहिजे, म्हणजे साईज किती पाहिजे, अक्षर ठळक म्हणजे बोल्ड पाहिजे का इटॅलिक्स पाहिजे, इत्यादी गोष्टी आपण करू शकतो. होम टॅब मधील पर्यायाचा वापर करून मजकूर आकर्षक बनवू शकतो. म्हणजे आपण जे टाईप केलेलं लेटर आहे किंवा आपण टाईप केलेली जी गोष्ट आहे ती आपण आकर्षक करायची असेल तर आपण वेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स टाकू शकतो. मजकुरामध्ये इक्वेशन्स टाईप करण्यासाठी इन्सर्ट टॅब म्हणजे इक्वेशन हा पर्याय निवडायचा आहे, जेणेकरून आपल्याला तिथे बघा पाय दिसतोय, त्या इन्सर्ट मधून आपल्याला पाय मध्ये गेल्यानंतर इथे वेगळ्या प्रकारचे इक्वेशन्स आपल्याला मिळतात. किंवा सिम्बॉल, बाजूला जो सिम्बॉल दिलेला आहे ओहम किंवा ओमेगा काढून त्याच्यामधून सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स मिळत असतात. खाली सुद्धा ती स्क्रीन दाखवलेली आहे बघा, त्याच्यावर आपण इक्वेशनच्या साहाय्याने वेगळ्या प्रकारची इक्वेशन e⁻x किंवा x/y किंवा स्क्वेअर रूट काढायचा असेल किंवा इंटिग्रेशनचं साईन पाहिजे असेल तर अशा प्रकारची साईन विविध गोष्टी आपण ह्या मायक्रोसॉफ्ट वर्ड वरील स्क्रीनच्या मार्फत करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये कम्प्युटर्स आहेतच, आपण त्या लॅब मध्ये जाऊन अशा वेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपण बनवू शकतो. आपल्या नोट्स आपण वेगळ्या प्रकारे तयार करू शकतो आणि ते वापर करण्यासाठी आपल्याला हा जो लेसन आहे तो फार महत्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मार्फत कशा प्रकारे कोणकोणत्या लँग्वेजच्या मार्फत आपण सॉफ्टवेअर तयार करू शकतो, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर म्हणजे नक्की काय याच्याविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वर्ड विषयी आपण बघितलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचं इक्वेशन तयार करायचं असेल, कोणत्याही भाषेत टाईप करायचं असेल किंवा त्या भाषेचा आकार
साईज आपल्याला किती पाहिजे ते बघायची असेल तर आपण वर्ड मध्ये जाऊन अशा प्रकारे त्याच्यावर प्रोसेसिंग करू शकतो. म्हणजेच कॉम्प्युटरचा वापर हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आपण आपल्या ज्या नोट्स आहेत ते कॉम्प्युटरच्या मार्फत स्वतः प्रिपेअर करू शकतो आणि आपल्या नोट्स आपण तयार करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला काही एक्सेल शीट तयार करायच्या असतील तर त्या कशा कराव्यात याच्याविषयी आपण पुढल्या सेशन मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या विविध विषयांचा जसं की सायन्स, सोशल सायन्स, कम्प्युटर, मॅथ्स, इंग्लिश किंवा मराठी, हिंदी हे विषय आपण घर बसल्या समजून घेऊ शकता. आजकालची शिक्षण पद्धती आकलनावर आधारित आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विषयांचं आकलन होणं फार गरजेचं आहे. आपल्या कोणत्याही क्वेरीज असतील तर आमचे तज्ञ शिक्षक त्या क्वेरीजचं सोल्युशन आपल्याला देऊ शकतात. त्याचप्रमाणे अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला ह्या ऍप मार्फत मिळत असतो. म्हणजे ह्या ऍपच्या वापराने आपलं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये जर आपलं बेसिक नॉलेज व्यवस्थित असेल तरच आपण काहीतरी करू शकतो. अन्यथा आपल्याला कोणताही विषय समजला नसेल तर आपण त्याच्याबद्दल काही लिहू शकत नाही. आपण बघतोय की IT सारखे विषय सुद्धा आपल्याला इथे मिळत असतात आणि त्याच्यामुळे आपलं भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होत असते. धन्यवाद.